आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 21 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. दुसऱ्या षटकातला अजूनही 2 चेंडूचा खेळ यावेळी बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 21. बघूया राज्याचा पुढचा चेंडू यावेळी राहुलसाठी. सुंदर फटकावाला चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी केलं गेलं. एकच धावेने यावेळी समाधान म्हणून धावसंख्येत 1ने वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 22 धावा धावफलकावर लागल्या. आतापर्यंत विचार केला 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 22 धावा धावफलकावर लागल्या. दुसऱ्या षटक यावेळी मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे. राजाचा बघूया पुढचा चेंडू यावेळी फलंदाजासाठी. सुंदर फटका यावेळी सजवला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी केलं गेलं. एकच धावेने यावेळी धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 23 धावा धावफलकावर लागल्या. पहिल्या षटकात मी म्हणेल 11 धावा यावेळी काढल्या होत्या आणि दुसऱ्या षटकात आलेल्या 12 धावा. धावफलकावर 2 षटकांचा खेळ आत्तापर्यंत संपला. 23 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ यावेळी बाकी आहे. धावफलकावर धावा लागला त्या म्हणजे 23. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. कितपत धावा यावेळी बनवतोय तो अविरा विलेवन संघ आणि कितपत धावा पूर्ण त्याला रोखून ठेवतोय म्हणजे तो समतानगर संघाचे गोलंदाज. पाहूया अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावफलकावर धावा लागला त्या म्हणजे 23. तर तिसरं षटक यावेळी टाकण्यासाठी तेजस गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज. तेजस गोलंदाजी मार्कवर. पाहूया तेजसचा पुढचा चेंडू फलंदाजासाठी. सुंदर फटका यावेळी फलंदाजाने सजवला. चांगली रनिंग आपण पाहतोय फलंदाजांकडे. एकच धाव यावेळी खर्च होते. धावसंख्येत 1ने वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 24 धावा धावफलकावर लागल्यात. तेजसचा पुढचा चेंडू राहुलसाठी. बघूया तेजसचा पुढचा चेंडू राहुलसाठी. जमीन लगतचा फटका यावेळी सजवतोय. चेंडू झालाय क्षेत्ररक्षकांना चकून गेलाय सीमारेषा फरार. 4 धाव्यांसाठी. 4 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 28 धावा धावफलकावर लागल्यात. तिसरं षटक यावेळी मार्गस्थ आहे. धावफलकावर धावा यावेळी 28 धावा धावफलकावर लागल्यात. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 28. बघूया तेजसचा पुढचा चेंडू राहुलसाठी. बघूया तेजसचा पुढचा चेंडू राहुलसाठी. एकच धाव यावेळी धावसंख्येत वाढ होते. धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजे तिसरे षटक मार्गस्थ असताना 29 धावा धावफलकावर लागल्यात. 29 धावा धावफलकावर लागल्या. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला आणि 29 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. बघूया तेजसचा
पुढचा चेंडू यावेळी फलंदाजासाठी चांगला फटका होता पण एकच धावेने समाधान मानावं लागले. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 30 धावा धावफलकावर लागल्यात. तेजेसचा पुढचा चेंडू राहुलसाठी जमिनी लगेचचा रॉकेट आलेला हा चौकार. ह्या 4 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 34 धावा धावफलकावर लागल्यात. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 34. आणि सुंदर फटका यावेळी राहुलच्या बॅटीतून आलेला हा चौकार. या 4 धाव्याने धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 38 धावा धावफलकावर लागल्यात. तर पहिल्या षटकात आपण पाहिला 11 धावा, दुसऱ्या षटकात आल्या त्या म्हणजे 12 धावा आणि तिसऱ्या षटकात आल्या त्या म्हणजे 15 धावा धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 38 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात त्या अविराव इलेव्हन संघाच्या. 38 धावा धावफलकावर लागल्या. शेवटचं षटक यावेळी मार्गस्थ आहे. एसएम गोलंदाजी मार्कवर चौथा षटक यावेळी टाकण्यासाठी सज्ज आणि चुके करतोय यष्टीरक्षक. चेंडू सीमारेषा 4 धाव्यांसाठी. 4 धावेने धावसंख्येत वाढ झाली. चौथं षटक यावेळी मार्गस्थ असताना धावफलकावर धावा म्हणजे त्या 42 धावा धावफलकावर लागल्या. चौथं षटक यावेळी मार्गस्थ आहे. यासिमचा पुढचा चेंडू फलंदाजासाठी. एसटीच्या खूप बाहेर चेंडू होता. अवांतर धावेने पंचांनी यावेळी इशारा दिला. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्या त्यामध्ये 43. यावेळी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज यावेळी बाद होतोय. धावफलकावर धावा त्यामध्ये 43. आपण पहिला चौथ्या षटकातल्या 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धावफलकावर धावायला लागल्यात त्यामध्ये 43. आपण पाहतो नॉन स्ट्राईकला अनिकेत आणि स्ट्राईक एनला फलंदाज येतो राहुल. असीमचा पुढचा चेंडू यावेळी राहुलसाठी आणि यावेळी फलंदाज राहुल यावेळी बाद होतोय. सुंदर चेंडू होता. असीमचा एसट्याला हा चेंडू जाऊन लागला आणि फलंदाज राहुल यावेळी बाद होतोय. अजून एक 3 चेंडूचा खेळ यावेळी बाकी आहे. अभिजित आकाडेकडून यावेळी 3 चौकार जर मारले तर त्यांच्याकडून 500 रुपयाचं अभिजित आकाडे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे जर 3 चौकार मारले फलंदाजाने तर. पण चौकार आहे षटकार आहे. आपल्याला यावेळी चौकार मारायचा होता पण षटकार मारलाय. षटकाराला काही महत्व नाही. यावेळी चौकारावर पारितोषिक लावलेला फलंदाजाला पण षटकाराला अंडर क्रिकेट मध्ये महत्व नाही. चौकाराला महत्व आहे. धावफलकार धावा लागल्यात त्यामध्ये 43 धावा धावफलकावर लागल्यात. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावफलकार धावा लागल्यात त्यामध्ये 43. ह्यावेळी चेंडू सरळ जातो तो म्हणजे डॉटच्या खात्यात. तर चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. चेंडू सीमारेषा पार आलाय हा चौकार. या 4 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्या त्यामध्ये
47 धावा यावेळी अविराविलन संघाने प्रथम फलंदाजी करताना लावल्या आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये विजयासाठी समतानगर संघाला धावा करायच्या आहेत त्यामध्ये 48. 12ची सरासरी यावेळी ठेवायची आहे ते समतानगर संघाच्या फलंदाजांना 48 धावांचं आव्हान यावेळी त्यांच्या समोर ठेवलंय. बघूया कशा प्रकारे या धावा करतोय तो म्हणजे समतानगर संघ आणि कशा प्रकारे यावेळी अविराविलन संघाचे गोलंदाज रोखून ठेवतात या धावा. तर त्याच्या समोर जे उभे आहेत त्यांना थोडं साईडला व्हा. स्ट्राईक एंडला पाहतो आपण जय यावेळी फलंदाजी मार्कर आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय यासिम आणि स्ट्राईक एंडवर फलंदाजी तो जय. तर पहिला षटक यावेळी टाकण्यासाठी पियुष आयुष गोलंदाजी मार्कवर पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज. एक धाव यावेळी धाव फलकावर लागले. जर संतोष राठोड यांनी जर चेंडू कसेही अडवले तर 1000 रुपयाचा पारितोषिक सोहेल शेख यांच्याकडून. बघा पारितोषिक लावलंय जिंकण्याची संधी यावेळी खेळाडूकडे आहे आणि धाव फलकावर धाव लागला त्यामध्ये एकच धाव यावेळी धाव फलकावर लागले. आयुष गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक यावेळी टाकण्यासाठी सज्ज. यासे मामून पाहतोय स्ट्राईक एंडवर फलंदाजे धावा धाव फलकार त्यात 2. जमीन लगाचा फटका होता चांगला फटका होता चांगला क्षेत्ररक्षण यावेळी पण चेंडू क्षेत्ररक्षकाने चकून जातात सीमारेषा पार आलेला चौकार. या 4 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धाव फलकार धाव लागला त्यामध्ये 6. आतापर्यंत आपण पाहिलं आयुषच्या षटकातल्या 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धाव फलकावर धाव लागल्यात त्यामध्ये 6 धावा धाव फलकावर लागल्यात. रिव्हर्स अटेम्प्ट यावेळी करायचा होता पण चेंडू सरळ जातोय म्हणजे तो डॉटच्या खात्यात. आतापर्यंत पहिल्या षटकातला 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला आणि 6 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. आणि चेंडू सरळ पण उचली घेऊन यष्टिरक्षकाच्या हातात जातोय आणि षटक संपलं. यावेळी इशारा येतो पंचाचा.
पहिल्या षटकाचा खेळ यावेळी संपला. धावफलकावर धावा लागला त्यामध्ये 48 धावांचं टार्गेट यावेळी चेस करताना 6 धावा धावफलकावर लागल्यात. येणाऱ्या अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 42 धावेची गरज. आशीर्वादचा हा दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू खणखणीत यावेळी जयच्या बॅटून आलेला हा चौकार. ह्या 4 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 10 धावा धावफलकावर लागल्यात. 48 धावांचं टार्गेट यावेळी आपण पाहतोय समतानगर संघाच्या समोर ठेवलंय आणि 10 धावा धावफलकावर लागल्यात. विकास श्रीवास्तव दादांकडून यावेळी 500 रुपयाचं पारितोषिक जर जय याने 3 चौकार लागोपाठ जर मारले सुवर्ण संधी ही पारितोषिक जिंकण्याची संधी जयकडे. 11 धावा धावफलकावर लागल्यात. 48 धावांचा टार्गेट आहे. जमीन लगाचा फटका बाद चेंडू झाला सीमारेषा फरार. 4 धावांसाठी 4 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 15. सोहेल शेख यांच्याकडून संतोष राठोड यांना 3 चेंडू कसेही अडवले तर 500 रुपयाचं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे म्हणजे जिंकण्याची संधी आहे. बघा यावेळी पारितोषिक सुद्धा लावले जातात. धावफलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 15 धावा धावफलकावर लागल्यात. दुसरा षटक यावेळी मार्गस्थ आहे. आशीर्वाद चांगले यावेळी गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत धावफलकावर धावा आहेत त्यामध्ये 15. जे ते टार्गेट आहे ते म्हणजे 48 धावायचं. यावेळी फटका सजवला होता. चांगला क्षेत्ररक्षक यावेळी चेंडू एक चेंडू नक्कीच अडवलाय. धावफलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 16 धावा धावफलकावर लागल्यात. आशीर्वादचा आपण पाहूया पुढचा चेंडू. यावेळी एसएम साठवून पुढचा चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक यावेळी चांगला होतोय. आपण पाहतोय केलेले चुकी आलेले ही 1 धाव. 1 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 17. आशु पाकडा आहे. आपण पाहूया खतरा कुठल्या टीमवर येणार. 17 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. आशीर्वादचा पुढचा चेंडू जयसाठी पण एकाच धाव्याने पंचांनी यावेळी नोचा इशारा दिलाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 19 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. धावफलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 19 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. 9 चेंडू आपण पाहिला याच्या अगोदर चेंडू टाकला गेला आशीर्वादकडून. धावफलकावर लागल्यात त्यामध्ये 19 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. जमीन लगाचा फटका होता. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर येणार. चेंडूची फेकी करणार आलेली 1 धाव संख्येने वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 20 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला आणि 20 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. एकाच धावेने यावेळी समाधान म्हणून धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 21. येणाऱ्या 12 चेंडू आणि विजयासाठी समतानगर संघाला धावा करायच्या आहेत त्यामध्ये 27.
2 षटकाचा खेळ अद्याप आतापर्यंत संपला. 21 धावा 48 धावांचा टार्गेट चेस करताना लागल्यात त्या समतानगर संघाच्या. येणाऱ्या 12 चेंडू आणि अजूनही विजयासाठी गरज येते म्हणजे 27 धावेची. गोलंदाजी मार्कर गोलंदाज राहुल यावेळी सज्ज होतोय आणि स्ट्राईक एंडला फलंदाज येतो जय. आणि यावेळी पहिल्या चेंडूवर मिळालेली विकेट जयचे फलंदाज यावेळी जय माघारी जातोय. बाद होतोय फलंदाज जय. तिसरं षटक यावेळी मार्गस्थ राहुल गोलंदाजी मार्कवर. आपण पहिल्या पहिल्या चेंडूवर राहुलने यावेळी विकेट मिळवली ती जयची. धावफलकार लागला त्यामध्ये 21 अजूनही धावा करायच्या आहेत. त्यामध्ये 27 धावा अजूनही करायच्या आहेत. येणाऱ्या अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा विजयासाठी करायच्या आहेत त्यामध्ये 27. पंचांकडे यावेळी पाहिलं आशापूर नजरेने फलंदाज पाहत राहिला. यावेळी चेंडू सरळ जातोय तो निर्धाव डॉट चेंडू यावेळी जातोय राहुलचा पुढचा चेंडू. सुंदर फटका यावेळी स्वयं पाहता आपण फलंदाजी मार्कवर आलेला चौकार. या 4 धाव्याने धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 25 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. धावफलकावर धावा लागल्या त्यामध्ये 25 आणि अजूनही विजयासाठी धावा करायचे त्यामध्ये 23. सुरेख चेंडू होता. यावेळी एकच धाव आपण पाहिलं खर्च झाली. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्या त्यामध्ये 26. येणाऱ्या अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 22 धावेची गरज. येणाऱ्या 8 चेंडू आणि अजूनही गरज आहे ती म्हणजे 22 धावेची. सुंदर फटका यावेळी आलेला चौकार. या 4 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्या त्यामध्ये 10 फलकार धावा लागल्या त्यामध्ये 30. 1 2 3 4 5 बॉल झाले ना. येणाऱ्या अजूनही 7 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे अजूनही ती म्हणजे 18 धावेची. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 18 धावेची गरज आहे. 30 धावा फलकावर लागल्यात. 48 धावांचं टार्गेट होतं ते समतानगर संघासमोर आणि 30 धावा यावेळी फलकाला. येणाऱ्या 7 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 18 धावेची गरज. आलेले एकच धाव 1 धावेने धावसंख्येत वाढ झाली. पंचांनी यावेळी षटक संपण्याचा इशारा दिलाय. फलकावर धावा लागल्या त्यामध्ये 31. येणाऱ्या 6 चेंडू आणि विजयासाठी गरज ती म्हणजे 17 धावेची. बघूया कुठल्या गोलंदाजाचा उपयोग यावेळी अविरा वेळेवर संघाचे कर्णधार करतोय. कारण 6 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. 6 चेंडू 17 धावेची गरज. तर बोलूया येणाऱ्या 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 17 धावेची. 17 धावा म्हणजे खतरा हा आशिफ आकडा क्रिकेट मधला. किरण गोलंदाजी मार्कवर 4था षटक यावेळी टाकण्यासाठी सज्ज. आणि यावेळी सुंदर फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी झालं. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. किरण गोलंदाजी मार्कवर यावेळी 4था षटक यावेळी टाकण्यासाठी सज्ज.
पहिल्या चेंडूवर यावेळी कारण आपण पहिले विकेट घेतली जे मिळाले पहिले विकेट आपण त्याच्या गोलंदाजी पाहिले सुंदर फटका यावेळी सदागला चांगला क्षेत्ररक्षक आणि यावेळी फलंदाज रनआउटच्या स्वरूपात यावेळी बाद होतोय. जर अजून एक चेंडू राठोड यांनी जर अडवला तर सोहेल शेख यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. धाव फलकावर धावा लागल्या त्यामध्ये 31 येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 17 धावेची गरज. 4 चेंडू 17 धावेची गरज आहे. तर धाव फलकावर लागल्या त्या 32 येणाऱ्या 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धावेची गरज. यावेळी सुंदर फटका होता चांगला क्षेत्ररक्षण किरण याच्याकडून पाहायला भेटतोय. धाव फलकावर लागला त्यामध्ये 33 येणाऱ्या 3 चेंडू आणि 15 धावेची गरज. यावेळी चांगला यष्टीरक्षक राहुल याच्याकडे होता. चेंडू त्याचा सरळ डॉटच्या खात्यात. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. तर पत्रा मारुती संघाचा कर्णधार या ठिकाणी आपण टॉससाठी टॉस बॉक्सकडे या. पत्रा मारुती संघाचा कर्णधार यानंतर विनर वर्सेस विनरचा सामना आपल्याला पाहायला भेटेल. स्वर चेंडूचा पंचांचा इशारा आला. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धाव फलकावर लागला त्यामध्ये 34 येणाऱ्या अजूनही 2 चेंडू आणि गरजेची म्हणजे 14 धावेची. एसटीच्या खूप बाहेर चेंडू अवांतर धावेने पंचांनी इशारा दिला. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धाव फलकावर धावा लागला त्यामध्ये 35 येणाऱ्या अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 13 धावेची गरज. आणि पुन्हा अवांतर धाव 1 धावसंख्येने वाढ झाली. धाव फलकावर धावा लागला त्या 36 येणाऱ्या 2 चेंडू आणि 12 धावेची गरज. अशा नजरे फलंदाज पाहत राहिला. चेंडू सरळ गेला तो डॉटच्या खात्यात. येणाऱ्या 1 चेंडू आणि 12 धावेची गरज. आणि यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 4 षटक यावेळी आपण पाहिले पूर्ण झाले. चांगला खेळ यावेळी दोन्ही संघाने आपल्याला या ठिकाणी दाखवला. समतानगर संघाने अविरा दोन्ही संघाच्या खेळाडूंनी यावेळी चांगला खेळ दाखवला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल ज्याने 34 धावांची भारदार खेळी केली. अविरा विलवन संघाचा राहुल यावेळी मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी आपण व्यासपीठाकडे या. तर पत्रा मारुती अपेक्षा अविरा विलवन या 2 संघामध्ये विनर वर्सेस विनरचा सामना होईल. अमोल कांबळे या साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. तर ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणजे राहुल ह्याला ही मॅचची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतील. अमोल कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते यावेळी राहुल ह्याला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिला जातोय. सुंदर खेळ यावेळी राहुलने दाखवला. 34 धावांचं योगदान यावेळी त्याने दिलं.